विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण एमपीएससीच्या माध्यमातून विविध पदांवरती भरती झालेल्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याशी गप्पा मारून स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स या सिरीजच्या अंतर्गत जे विद्यार्थी आज प्रशासनामध्ये जाऊन खूप चांगलं काम करत आहेत किंवा जे विद्यार्थी प्रशासनामध्ये जाण्यासाठी सज्ज आहेत त्या विद्यार्थ्यांशी त्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या स्ट्रॅटेजीज तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक ऑडिओ सिरीज नव्यानं आपण सुरू केलेली आहे आणि याच सिरीजच्या आजच्या भागामध्ये आपण संवाद साधणार आहोत अंकुश येवले सर, ज्यांची वन परिक्षेत्र अधिकारी अर्थात रेंज फॉरेस्ट ऑफिसर यापदी वनसेवा परीक्षा 2019च्या माध्यमातून निवड झालेली आहे. त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. मी सगळ्यात पहिल्यांदा टॉपर सिरीजच्या आजच्या या सत्रामध्ये स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्सच्या भागामध्ये अंकुश येवले सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार सर. सर, तुम्ही पुन्हा एकदा या प्लॅटफॉर्मवरती आलात. याच्या आधी तुम्ही विद्यार्थ्यांशी तुमच्या सगळ्या प्रवासाबद्दल संवाद साधलेलाच आहे. आज आपण स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स या भागाच्या अंतर्गत तुम्ही जे वनसेवा परीक्षेसाठी कष्ट घेतलेले आहेत आणि त्याच्या संदर्भानं जो वनसेवेच्या मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 2 आहे, ज्याच्यामध्ये टेक्निकल पार्ट बऱ्यापैकी येतो, ऍग्रिकल्चरचा आहे, सॉइलचा पार्ट आहे, एन्व्हायरमेंटचा आणि फॉरेस्ट या संदर्भाचा जो पार्ट आहे त्याच्या संदर्भानं आपण खूप विस्तृत पद्धतीनं आज तुमच्याशी संवाद साधणार आहोत. आपण गप्पा मारणार आहोत आणि तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी त्या संदर्भाने डिस्कस करणार आहोत. सर, या संवादाच्या सुरुवातीला प्रश्न असा आहे की वनसेवा परीक्षेचं स्वरूप हे नेमकं कसं असतं, त्याच्यामध्ये टप्पे किती असतात, प्रिलिम्स पासून ते मुलाखतीपर्यंत त्या सगळ्याची प्रोसिजर कशी असते, या संदर्भाने तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय सांगाल? प्रिलिम्स संदर्भात बोलायचं झाल्यास तर प्रिलिम्स मध्ये जवळपास मराठी, इंग्लिश, मॅथ, रिझनिंग, करंट हे 4 विषय असतात आणि त्याच्या प्रिलिम्सचा कट ऑफ पेपर झाल्यानंतर कट ऑफ जाहीर होतो आणि त्याच्यानंतर समजा मुख्य परीक्षेला समजा एक आपला स्कोर आणि जो आयोगाचा फर्स्ट आणि सेकंड की येते त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज येऊन जातो की आपला कट ऑफच्या जवळपास आहे की नाही आहे. आणि शेवटी जो पेपर असतो पेपरच्या टफनेस पर पण डिपेंड करतो. पण शक्यतो जर आपली तर स्कोर चांगला असेल, मॅक्झिमम स्कोर जर असेल अबाव 50 टू 55 जर अबाव असेल तर त्या हिशोबाने त्या अंदाजाने आपण समजा मुख्य परीक्षेची तयारी करायला काही हरकत नाही. आणि मुख्य परीक्षे संदर्भात बोलायचं झाल्यास तर मुख्य परीक्षेला 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा जीएसचा असतो आणि जीएस मध्ये पॉलिटी, नंतर जिओग्राफी, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स हे मुख्य ते 4 विषय असतात. आणि या 4 विषयामध्ये जवळपास प्रत्येक विषयाचे जवळपास 24-25 प्रश्नाचं एक ऍव्हरेज मार्किंग असते. म्हणजे पेपर 1 हा 100 मार्काचा असतो. 100 प्रश्न 200 मार्क आणि पेपर 2 ला पण 100 प्रश्न 200 मार्क. आणि पेपर 2 च्या संदर्भात बोलायचं झाल्यास तर याच्यामध्ये जनरल सायन्सचा पार्ट आहे तो असतो आणि त्याच्यानंतर जो टेक्निकल पार्ट आहे फॉरेस्ट्री आणि ऍग्रिकल्चर रिलेटेड असलेला तो सर्व पार्ट हा पेपर सेकंड मध्ये असतो. येस 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 येस. खूप सर महत्वाची गोष्ट आहे की वनसेवेचे टप्पे नेमके कसे असतात, प्रिलिम्ससाठी कोणते विषय असतात, मुख्यसाठी कोणते विषय असतात आणि त्या अनुषंगाने आपली तयारी कशी असायला पाहिजे, या अनुषंगाने खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आता आपण जो मेन आपण आजचा डिस्कशनचा स्ट्रॅटेजीचा टॉपिक आहे तो म्हणजे वनसेवेच्या मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 2. त्या पेपर क्रमांक 2च्या संदर्भाने तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी, तुमची स्वतःची बुक लिस्ट, तुम्ही त्याचा अभ्यास कसा केलात या संदर्भाने आपण खूप विस्तृतपणे चर्चा करणार आहोत. याच्या सुरुवातीलाच एक पहिला प्रश्न असा आहे की पेपर क्रमांक 2चा तुमचा स्वतःचा 2019च्या परीक्षेचा स्कोर किती होता आणि त्यानंतर त्या अनुषंगाने पेपर क्रमांक 2चं एकंदर स्वरूप कसं असतं, त्याच्यामध्ये विषय कोणकोणते असतात, त्या संदर्भात तुम्ही काय मार्गदर्शन कराल? सर्वप्रथम मी माझा पेपर क्रमांक 2चा स्कोर सांगतो. पेपर क्रमांक 2 ला मला जवळपास 98 स्कोर होता माझा. कारण तिकडे जो पेपर 1 असतो तिथे जीएस ला जवळपास बऱ्यापैकी लोक स्कोर करतात आणि पेपर 2 मध्ये स्कोर कमी होतो. तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की जर तुम्ही समजा पेपर 2 चे जर प्रिपरेशन व्यवस्थित केली तर तुम्हाला इथे पण स्कोर मिळू शकतो. बरेच विद्यार्थ्यांचा असा गैरसमज असतो की आपण पेपर सेकंड मध्ये आपल्याला स्कोर मिळणार नाही. पण जर आपण जर व्यवस्थित प्रिपरेशन केली, प्रत्येक जो टॉपिक्स आहेत जसं जनरल सायन्स असतो, जनरल सायन्सला तुम्ही समजा लुसेंटचं पुस्तक किंवा जे स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत ते जर व्यवस्थितरित्या हँडल केलं, ते जर व्यवस्थितरित्या वाचले तुम्ही तर तिथून तुम्हाला चांगला स्कोर मिळू शकतो.
तर जनरल सायन्सला जवळपास 15 ते 16 क्वेश्चन असतात म्हणजे जे अनालिसिस आहे पेपरचं. 15 ते 16 क्वेश्चन जनरल सायन्सचे असतात. नंतर सॉइल सायन्सचे रिलेटेड समजा याच्यामध्ये तुम्ही सॉइल वॉटर कन्झर्वेशन, नंतर जे वेगवेगळे डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल आहे, नंतर तो सॉइल सायन्सचा जर संदर्भात विचार केल्यास तर 18 ते 19 प्रश्न जवळपास सॉइल सायन्सचे असतात. आणि याच्या अनुषंगाने मी सांगू शकेल की जो सॉइलचा पार्ट आहे तो मुख्यत्वे जर विद्यार्थ्यांनी जी पाटील आणि माडी सरांची नोट्स आहे किंवा व्हॉल्यूम 1 मध्ये जो सॉइलचा पार्ट आहे तिथून जरी समजा रीड केले तर तुम्ही त्याच्यामध्ये सफिशियंट स्कोर करू शकता. नंतर परत जो एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी म्हणजे इकोसिस्टमचा जो पार्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही पी डी शर्माचं जे पुस्तक आहे ते रेफर केलं तरी त्यामध्ये जो एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी संदर्भात जो पार्ट आहे, नंतर त्याच्यामध्ये तुमचं एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजीच्या पुस्तकामध्ये ग्रीन हाऊस गॅसेस वगैरे जो आहे आणि एन्व्हायरमेंटशी रिलेटेड जे टॉपिक्स आहेत आणि इकॉलॉजीशी रिलेटेड हे सर्व टॉपिक्स त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातील. नंतर जो फॉरेस्ट्रीचा रिलेटेड पार्ट आहे म्हणजे ज्याच्यामध्ये समजा डिफरंट वाईल्ड अॅनिमल्स आहेत, इंडिजिनियस ट्री स्पीसीज आहेत, जो पर्टिक्युलरली टेक्निकली फॉरेस्ट्रीशी डिपेंड सिलेबस आहे. तर या सिलेबससाठी तुम्ही मणिकंदन इंडियन फॉरेस्ट्री बाय मणिकंदन हे पुस्तक याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या म्हणजे मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये चांगला स्कोर मिळेल. त्याच्यामध्ये जो वाईल्ड ऍक्ट आहे, नॅशनल पार्क्स वगैरे जो पार्ट आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. आता वर्ल्ड हेरिटेज साईट दरवर्षी ह्या नवीन अपग्रेड होत राहतात. तर हा करंटशी रिलेटेड पार्ट आहे. तर तुम्ही जो जो पोर्शन आहे तो याच्यामध्ये समजा करंटचा टच द्यावा लागेल थोडाफार, म्हणजे तिथून तुम्हाला नेटचा युज करावा लागेल. ज्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटची जी साईट आहे, ज्या वेगवेगळ्या एनजीओज आहेत, ज्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या रिलेटेड वेगवेगळे वर्क करतात, नॅशनल आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन, या ठिकाणी जर ते कव्हर त्याच्या संदर्भात माहिती तुम्हाला नेटवरून घ्यावी लागेल किंवा करंटशी रिलेटेड बऱ्याच मॅगझिन्स वगैरे येतात, तर त्याच्यामधून पण आपल्याला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी माहिती मिळू शकते. नंतर फॉरेस्ट्री नॅशनल पार्क वाईल्ड लाईफ सँच्युरी हा जो पोर्शन आहे तर हा आपल्याला जनरल राज्यसेवेच्या त्याच्यामध्ये पण आपल्याला बऱ्यापैकी ते महत्वाचा असतो. तर तिथला अभ्यास आपल्याला इथे पण कामात पडेल. नंतर जे फॉरेस्टशी रिलेटेड ऍक्ट आहे, इंडियन फॉरेस्ट ऍक्ट, इंडियन फॉरेस्ट ऍक्ट, वाईल्ड लाईफ ऍक्ट आहे, नंतर वेगवेगळे जे प्रोजेक्ट आहेत, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला नेटवरून युज करावा लागेल. आणि इथे जर मी एक महत्वाचं सांगू इच्छितो की प्लांट ब्रीडिंगचा जो पोर्शन आहे टिश्यू कल्चरचा, इथे तुम्ही 11वी आणि 12वीचं जे स्टेट बोर्डचे बुक्स आहेत ऍग्रिकल्चरचे, ते तुम्ही तिथे युज करायला पाहिजे. ट्रायबॉलॉजीचा पोर्शन वगैरे. आणि सर मी एक आपल्याला महत्वाचं सांगतो की जो भूगोलाचा जो आपलं पर्यावरण आणि भूगोल आणि पर्यावरणाचं जे पुस्तक आहे, जे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी मुख्यत्वे युज केलं जातो, तर त्याच्यातला जो पर्यावरणाचा पोर्शन आहे त्याच पर्यावरणाचा पोर्शन समजा इथे म्हणजे त्याच्यातली बराचसा पोर्शन हा इथे आहे. तर त्याच्यामुळे तिथे जर आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर आपल्याला इथे नक्कीच मदत मिळेल. आणि माझा असा अनुभव होता सर की ग्रुप डिस्कशन वगैरे मध्ये याच्यामध्ये चांगला फायदा होतो. अगदी अगदी बोला बोला सर बोला. आणि जे जे पण वेगवेगळे टॉपिक्स होते फक्त एक होतं की नेमके मोजक्याच पुस्तकावर डिपेंड न राहता याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या पुस्तकांमधून मटेरियल सॉर्ट आउट करावं लागेल. जसं जे डेअरी ब्रीड्स ऑफ इंडिया आहे, तर डेअरी ब्रीड्स ऑफ इंडिया तुम्हाला समजा 11वी किंवा 12वीच्या पुस्तकामधून तिथून तुम्हाला सॉर्ट आउट करावं लागेल. नंतर जे डिफरंट टाइप्स ऑफ फॉरेस्ट टाइप्स ऑफ इंडिया हे तुम्हाला पी डी शर्माच्या पुस्तकामध्ये पण सापडेल इकॉलॉजीच्या. नंतर शंकर आय एस त्याच्यामध्ये पण सापडेल किंवा मणिकंदन मध्ये पण सापडेल. पण त्या आपल्या एक्झाम ओरिएंटेड पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. नंतर जे पेस्ट अँड डिसीज ऑफ अॅनिमल्स आहेत, तर हा जो पोर्शन आहे पेस्ट अँड डिसीजेस, तर स्पेशली हा जो जे डिसीज ऑफ अॅनिमल्स आहे तर हे तुम्हाला 11वीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये सापडतील. आणि जे प्लांट डिसीजेस आहेत तर हे तुम्हाला प्लांट डिसीजेस स्पेशली ऍग्रिकल्चरशी अप्लाइड वगैरे त्याच्यामध्ये महत्वाचं ठरेल. तर त्याच्यामध्ये आपल्याला जो व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 मी आधीच तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेला आहे, तर तो तिथून तुम्हाला करावा लागेल. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे सर. खूप विस्तृतपणे म्हणजे पेपरमध्ये सब्जेक्ट्स कोणते असतात, त्या सब्जेक्टच्या अनुषंगाने पुस्तकं कोणती वापरले पाहिजेत. बरं, एकाच पुस्तकावरती डिपेंड न राहता तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकांना थोडासा हात घातला पाहिजे आणि सिलेबस ओरिएंटेड पॉइंट्स त्याच्यामधून ड्रॅग केले पाहिजेत. खूप विस्तृत पद्धतीने तुम्ही या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. सर प्रश्न असा विचारायचा आहे की आपण पेपर 2 चा अनालिसिस, त्याचा अभ्यास, त्याची स्ट्रॅटेजी या संदर्भात बोलतो आहोत. फॉरेस्ट्रीच्या मेन्सचा आपण विचार करतो तर सरासरी पेपर 1 चा स्कोर हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा चांगला असतो, पण पेपर 2 च्या स्कोर मध्ये हे बरेचसे चढ उतार आपल्याला पाहायला मिळतात. तर मग पोस्ट मिळवायची असेल तर पेपर 2 चं महत्व
या सगळ्यामध्ये नेमकं कसं आहे, तुम्ही म्हणजे एसीएफ आहात की आरएफओ असणार आहात, हे या पेपरवरती कसं डिपेंड असतं, त्याचा स्कोर हाय आला पाहिजे, याचं महत्व नेमकं कसं आहे, त्या संदर्भात काय सांगाल? पेपर 2 च्या हिशोबाने विचार केल्यास, की पेपर 2 तुम्ही आता जसं सांगितलं, की पेपर 1 मध्ये जीएस मध्ये जिथे आहे, तिथे मुले चांगले स्कोर करतात आणि पेपर 2 मध्ये जवळपास म्हणजे कमी स्कोर असतो. तर इथे असं आहे, की बऱ्याच लोकांचं असं म्हणजे सायन्स इंजिनिअरिंग वाले मुलं असतात किंवा दुसऱ्या फॅकल्टी वाले मुलं असतात. त्यांचा असा न्यूनगंड असतो, की आपल्याला सॉईल वगैरे जो आहे, नंतर प्लांट डिसीज वगैरे आहेत, हे आपल्याला बऱ्यापैकी जमणार नाहीत किंवा पण त्यांनी एक असं मनामध्ये बाळगायला नको, की आपल्याला जमणार नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, ॲग्रीकल्चरच्या मुलांना पण बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. पण ते डिस्कशन वगैरे नंतर बऱ्याचशा जे सीनियरचा जो हे असतो, गाईडन्स वगैरे असतो किंवा डिस्कस केल्यानंतर जे आपल्याला काही ट्रिक्स त्याच्यामध्ये बनल्या जातात. तर त्याच्यामुळे समजा आपल्याला तिथे एक चांगला स्कोर वगैरे मिळू शकतो आणि पेपर 1 मध्ये तर बऱ्यापैकी समजा मुलं घेतात आणि पेपर 2 चा जो स्कोर असतो, हा स्पेशली मी बघितलेला आहे, की म्हणजे जे टॉपर मुलं असतात, तर त्यांचा पण पेपर 2 चा स्कोर थोडा कमी असतो. जर तुम्ही पेपर 2 चा जर अभ्यास चांगला केला, तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पण बऱ्यापैकी याच्यातून मदत मिळेल. अगदी, अगदी. खूप महत्वाचं आहे. कारण पेपर 2 चा तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला, तर त्या बेसिसवरती तुम्हाला फॉरेस्ट बेस्ड इंटरव्ह्यू तुमचा असू शकतो आणि त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. दुसरं एक सर याच्या संदर्भाने विचारायचं आहे, की ट्रॅडिशनल सिलेबस याच्यामध्ये आहे, पुस्तकं आहे, त्याचा आपण अभ्यास करतो. पण दुसरी गोष्ट अशी आहे, की करंट रिलेटेड इश्यूज, वाईल्ड लाईफ आणि फॉरेस्टचा जो पार्ट आहे, तो तुम्हाला याच्यामध्ये विचारला जातो. तर त्याच अनुषंगाने मला हे विचारायचं आहे, की जे इंटरनेट आहे, त्यातल्या वेबसाईट्स आहेत, वेगवेगळे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत, मिनिस्ट्रीचे वेबसाईट आहेत, या सगळ्याचं महत्व याच्यामध्ये किती आहे? त्या वेबसाईटवरून आपल्याला अभ्यासाला फायदा होऊ शकतो का? त्या संदर्भाने काय सांगाल? निश्चितच सर जो पेपरचा जो हे आहे सेकंड पेपरला जो एन्व्हायर्नमेंटशी रिलेटेड जे इश्यू आहेत, ते स्पेशली मायनिंगशी रिलेटेड जसं 2019ला आम्हाला मायनिंगशी रिलेटेड इश्यू आले होते. तर आणि नंतर जो आपल्या दिल्लीमध्ये प्रदूषणाचा प्रश्न असतो, तो तिथे त्याच्यामध्ये पीएम पार्टिकल किती लेव्हल असायला पाहिजे वगैरे, तर तो पण एक प्रश्न असतो. नंतर बऱ्यापैकी जर एक विचार करायचा झाल्यास तर आपल्याला ज्या दरवर्षी युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट वगैरे आहेत, तर त्या दरवर्षी अपडेट होत असतात. रामसर वेटलँड साईट आहे. नंतर गव्हर्नमेंट दरवर्षी टायगर प्रोजेक्ट वगैरे जे आहे, तर त्याच्यामध्ये एखादं नवीन ॲडिशन वगैरे करत असतं. नंतर जे वेगवेगळे वाईल्ड ॲनिमल्स आहेत, तर याची आपल्याला एखाद्या पुस्तकामध्ये एखादी व्यवस्थित माहिती मिळणार नाही. पण आपण जनरल व्ह्यू असतो आपला, की वाघ आहे. पण जर तुम्ही Wikipediaवर वगैरे सर्च केलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक आयडिया येईल, की अ, वाघ, त्याच्या वेगवेगळ्या स्पेसीज, नंतर त्याचं गॅस्ट्रेशन पिरियड. मला आठवतंय सर 2018चा 19ला पेपरला जो लेपर्ड आहे, लेपर्डचा गॅस्ट्रेशन पिरियड वगैरे विचारलेला होता. तर असं तुम्ही जर नेटवरून सर्च केले आणि जी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायर्नमेंटची साईट आहे आपली, वन विभागाची साईट आहे. त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायर्नमेंटशी रिलेटेड वेगवेगळे एन-जी-ओ किंवा वेगवेगळ्या ज्या ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहेत, तर त्या ज्या वर्क करतात, तर तिथे त्यांचा लोगो, नंतर तिथली हेडक्वार्टर कुठे आहे, स्थापना वगैरे कुठे आहे किंवा भारतामध्ये कुठल्या एखाद्या एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टिव्हवर त्यांचं वर्क असतं. तर ती जर माहिती जर व्यवस्थित काढली, तर याच्यामध्ये आपल्याला नक्कीच फायदा होतो आणि नक्कीच स्कोर वाढतो सर याच्यामध्ये. अगदी, अगदी. खूप महत्वाचं आहे, की या सगळ्या करंट इश्यूच्या संदर्भात आपण अपडेट राहिलं पाहिजे. वेगवेगळ्या मिनिस्ट्रीच्या ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये खूप ऑथेंटिक डाटा तुम्हाला अवेलेबल असतो आणि त्याचा तुमच्या पेपरच्या अनुषंगाने खूप चांगला फायदा होऊ शकतो. सर आता नेमकी यावर्षी एक कोरोनामुळे परिस्थिती आहे, जनरल एमपीएससीच्या परीक्षा पुढे गेल्यात. फॉरेस्ट्रीची ॲड अजून नाहीये. पण जे विद्यार्थी खास करून फॉरेस्ट्रीची तयारी करतायत, त्यांना तुमचा सल्ला काय असेल, की या काळामध्ये तुमचा अभ्यास कशा लेव्हलला ठेवला पाहिजे? कोणत्या विषयांचा अभ्यास तुम्ही आत्ता केला पाहिजे? जेणेकरून फॉरेस्ट्रीची ऍड आल्यावरती तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या जातील. त्या अनुषंगाने एकंदर ओव्हरऑल सल्ला तुमचा काय राहील? माझा तर ओव्हरऑल सल्ला राहणार सर, की जो जीएसचा पेपर आहे, तुम्ही जर त्या विषयामध्ये चांगला अभ्यास केला, तर तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवाची जी परीक्षा आहे, नंतर कंबाईनची जी परीक्षा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा पण फायदा होणार आणि इकडे तुमचा जीएस पेपर 1 जो आहे, तो पण बऱ्यापैकी समजा त्याच्यामध्ये मदत होणार आणि राज्यसेवेला जो सिलेबस राज्यसेवेला आहे, त्याच्यातला बऱ्यापैकी सिलेबस हा फॉरेस्ट्री मेन्सला असतो आणि पेपर जर तुम्ही क्वेश्चन जर एनालिसिस पाहिलं, तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन एनालिसिस तर राज्यसेवेच्या ज्या पेपर आहेत, तर त्याच्यामधले क्वेश्चन बऱ्यापैकी फॉरेस्ट रिलेटेड म्हणजे फॉरेस्ट्रीच्या जीएसच्या पेपरला वगैरे असतात आणि जे टफनेस लेवल वगैरे आहे, हे दोन्ही परीक्षांचं जवळपास माझ्या अंदाजाने जवळपास सारखं आहे आणि मी विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छितो, की जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत, तर याच्यामध्ये पेपर 2 च्या बाबतीत असं आहे, की तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर याच्यामध्ये तुम्हाला एकदम बिलकुल चांगलं मार्गदर्शन करतील आणि जीएस साठी जे पेपर आहे
त्याच्यामध्ये तुम्ही लास्ट इयरचे पेपर तर रेफर करायचेच. शिवाय राज्यसेवेचे जे पेपर आहेत ते जरी तुम्ही त्याच्यामध्ये रेफर केले तरी तुम्हाला चांगला याच्यामध्ये स्कोप मिळू शकतो. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर GS1 ची जर प्रिपरेशन वगैरे केली तर तुम्हाला बऱ्यापैकी आतापासून जर GS च्या हिशोबाने प्रिपरेशन केली तर राज्यसेवेला पण मदत मिळेल, कंबाईनला पण मदत मिळेल आणि इकडे पण आपल्या फॉरेस्ट रिलेटेड एक्झाम GS पेपर इकडे पण चांगला असावा. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे सर. फॉरेस्ट्रीच्या मेन्सच्या एक्झाम बद्दल तुम्ही अतिशय विस्तृतपणे मार्गदर्शन केलं. स्ट्रॅटेजीज नक्की कसायला असायला पाहिजे, कारण आता ऍड नाहीये सध्या, पण तरी सुद्धा ज्यांना खरंच वन सेवेमध्ये जाण्याची इच्छा आहे त्यांनी स्वतःचं प्लॅनिंग आतापासून कसं केलं पाहिजे, राज्यसेवा आणि फॉरेस्ट्रीचा ताळमेळ घालत अभ्यास कसा केला पाहिजे याच्या संदर्भानं खूप विस्तृत आणि सविस्तर मार्गदर्शन तुम्ही केलं. सर पुन्हा एकदा तुम्ही अनअकॅडमीच्या विनंतीला मान देऊन प्लॅटफॉर्मवरती आला आणि वनसेवेच्या संदर्भानं विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी प्रेमराज चव्हाण अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या वतीनं स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स या सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू सर. धन्यवाद सर. आणि अनअकॅडमी तसेच आपले प्रेमराज सरांचे देखील मी आभारी आहे की सरांनी मला म्हणजे विद्यार्थ्यांपुरता सरांचा एक चांगला अप्रोच आहे की जे विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करता येईल किंवा विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारे गायडन्स करता येईल अशा प्रकारचे सर नेहमी मदत करत असतात. सरांचं पण भूगोल या विषयामध्ये चांगला अभ्यास आहे. आणि अनअकॅडमी प्लॅटफॉर्मचा मी पुन्हा आभार मानतो की या ठिकाणी मला पुन्हा संधी दिली. धन्यवाद. अगदी थँक्यू सो मच सर. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर संवादच्या या भागामध्ये ऑडिओ सिरीजच्या आजच्या भागामध्ये स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स या संदर्भाने डिस्कस करण्यासाठी आज आपल्यासोबत होते अंकुश ऐवले सर. फॉरेस्ट्रीच्या पेपर 2 च्या संदर्भात मेन्सच्या खूप चांगल्या पद्धतीने सरांनी मार्गदर्शन केलं. या सिरीजच्या माध्यमातून अशाच अधिकाऱ्यांच्या स्ट्रॅटेजीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत पाहत राहा आणि ऐकत राहा टॉपर संवादची ऑडिओ सिरीज अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती माझ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, थँक्यू.